एक महत्त्वाची बातमी, धुळेसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणाचा आज धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं निकाल दिला। 28 आरोपींपैकी 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। 7 आरोपींपैकी एक सध्या फरार आहे। 21 संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 1 जुलै 2018 रोजी मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळी असल्याच्या संशयावरून राईनपाडा गावात जमावानं 5 जणांची हत्या केली होती। अमानुष मारहाण करत ही हत्या करण्यात आली होती। यामध्ये नाथ गोसावी भिक्षुकांची क्रूर हत्या झाली। या हत्याकांडाप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्हा होता आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं होतं। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिक सांगाल? न्यायालयानं निकाल सुनावताना नेमकं काय म्हटलंय? निश्चितच 1 जुलै 2018 रोजी हे हत्याकांड घडलेलं होतं आणि ही मंगळवेढा तालुक्यातली ही सर्व नाथ गोसावी समाजाची मंडळी होती। ही भिक्षा मागण्यासाठी त्या गावात गेले आणि त्यावेळेस सोशल मीडियावरती मुलांचं अपहरण करून त्यांच्या किडनॅप विकणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा समाज माध्यमांवरती पसरलेली होती आणि त्या टोळीतले हे लोक सदस्य आहेत असं समजून स्थानिक गावकऱ्यांनी, त्या परिसरातल्या काही लोकांनी या लोकांना घेरून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून त्यांचं अमानुष हत्याकांड केलेलं होतं। अमानुष मारहाणीमध्ये या 5 जणांचा जीव गेलेला होता। त्या प्रकरणामध्ये आज निकाल समोर आलेला आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे आणि न्यायालयाने निकाल देत असताना 7 संशयितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, तर 21 जणांची ही निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 7 संशयितांपैकी 1 जण फरार आहे, त्याचा शोध घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत आणि मयतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा निकालही देण्यात आलेला आहे। हा संपूर्ण जो खटला आहे तो विशेष न्यायालयासमोर विशेष वकील उज्ज्वल निकम यांनी स्वतः याच्यात युक्तिवाद केला आणि दोषींना शिक्षा ठोठावलेली आहे। हा निकाल ऐतिहासिक असल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे। अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडणार नाही, त्यासाठीचा हा निकाल महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।